दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी एक वेगळाच मुद्दा समोर आणलाय। धस असं म्हणतायत की जी माणसं बाहेर गँगवॉर करत होती ती आता आतमध्ये जाऊन तशाच पद्धतीचं गँगवॉर करू शकतात, कारण काही पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू झाली आहे आणि म्हणूनच घुले त्याचबरोबर कराड यांना नागपूरच्या जेलमध्ये पाठवायला पाहिजे। मला असं वाटतं एसपींनी सुद्धा वचक ठेवायला होता, कारण हवा होता। एसपी हे इथं स्वतः ह्यालाच असतात, हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, त्या व्हीआयपी ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा। याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं, एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही। व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिली जाते? तर आकाला दिली जाते। मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही?